सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून या हप्त्यासाठी काल निधीसुद्धा मंजूर करण्यात आला आहे, GR सुद्धा काढण्यात आलेला आहे आणि हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी वितरित होणार आहे त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या 2 ते 3 मिनिटाच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत शेतकरी बांधवांनी नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा व आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करण्यासुद्धा शेतकरी बांधवांनी प्रयत्न करावा। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे केंद्र सरकारच्या धर्तीवर PM किसान योजनेच्या धर्तीवर PM किसानचा जो डाटा आहे तोच डाटा नमो शेतकरीला वापरण्यात येत असतो। त्याच अनुषंगानं महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये राबवली गेलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। तर शेतकरी बांधवांनो, या योजनेचे आतापर्यंत आपल्याला 6 हप्ते वितरित झालेले आहेत। तर शेतकरी बांधवांना प्रतीक्षा होती की 7व्या हप्त्याची। तर 7वा हप्ता शेतकरी बांधवांना वाटत होतं की PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याबरोबर येईल। तर 20वा हप्ता वितरित कधी झाला तर 2 ऑगस्ट 2025 रोजी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभ हस्ते वाराणसी येथील कार्यक्रमात तो हप्ता वितरित करण्यात आला। तर महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा एक अपेक्षा होती की त्या हप्त्याबरोबरच नमोचा 7वा हप्ता सुद्धा वितरित होईल। तर तसं झालं नाही। त्याचं कारण म्हणजे नमो शेतकरीचा PM किसानचा जो डाटा असतो तो डाटा नमो शेतकरीला घेण्यात येत असतो, त्यामुळं त्यावेळेस तो हप्ता वितरित करण्यात आलेला नाही। तर शेतकरी बांधवांनो, आता नमोचा 7व्या हप्त्याची तारीख राज्य सरकारच्या माध्यमातून काल जाहीर करण्यात आलेली। तर काल त्या हप्त्याला 1972 कोटी रुपये एवढा निधीसुद्धा देण्यात आलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, नमोच्या 7व्या हप्त्याची तारीख जाहीर झाली। तर शेतकरी बांधवांनो, हा हप्ता नेमका कधी येणार हा प्रश्न बहुतांश शेतकरी बांधवांच्या मनामध्ये पडलेला होता। तर आम्ही मागच्या काही दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता, बैलपोळ्याला या हप्त्याचं वितरण होईल, पण त्यावेळेस झालं नाही कारण की राज्य सरकारकडे थोडं निधीची कमतरता असल्यामुळं त्यावेळेस या हप्त्याचं वितरण झालेलं नव्हतं। तर त्यानंतर जर आपण विचार केला तर आपला महत्त्वाचा सण महालक्ष्मी सणामध्ये सुद्धा या हप्त्याचं वितरण झालं नाही। तर त्याचं कारण म्हणजे संघर्ष योद्धा मराठा आरक्षणाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांचं मुंबईमध्ये चालू असलेलं 4 ते 5 दिवसाचं आमरण उपोषण, त्यामुळं सरकार या आंदोलन हाताळण्याच्या तयारीत असल्यामुळं नमोचा 7वा हप्ता महालक्ष्मी सणामध्ये वितरित करण्यात आलेला नाही। महालक्ष्मी सणामध्येच वितरित होणार होता। आपण व्हिडिओसुद्धा टाकला होता, पण आंदोलन हाताळण्यामध्ये सरकार बेजार असल्यामुळं तो हप्ता नमोचा 7वा हप्ता महालक्ष्मी सणामध्ये देऊ शकले नाही। तर शेतकरी बांधवांनो, तर आता काल राज्य सरकारच्या माध्यमातून एक GR प्रचलित करण्यात आला नमोच्या 7व्या हप्त्यासंदर्भात। तर त्या हप्त्यासाठी 1972 कोटी रुपये एवढा निधीसुद्धा देण्यात आला आहे। आणि या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आता हप्त्याची तारीख म्हणजे 17 सप्टेंबरपर्यंत किंवा 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असतो, त्यावेळेस सुट्टी असल्यामुळं त्यावेळेस एक तर वितरित होईल किंवा त्या अगोदरच नमो शेतकरी महासन्मान निधीचा 7व्या हप्त्याचं वितरण होईल। तर या हप्त्याच्या वितरणास देशाचे कृषी मंत्री किंवा एखादा देशाचा नेता उपस्थित राहून एखादा मंत्री उपस्थित राहून या हप्त्याचं वितरण राज्यातील शेतकरी बांधवांना करण्यात येणार आहे। कारण की आता काल संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आंदोलन संपुष्टात आलेलं आहे, काल आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। त्यानंतर आता एक मोठा कार्यक्रम महाराष्ट्रात घेण्यात येईल। त्या महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये या नमोच्या 7व्या हप्त्याचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल। तर शेतकरी बांधवांनो, आता जर आपण विचार केला तर PM किसान नमो शेतकरी PM किसान योजनेचे आतापर्यंत शेतकरी बांधवांना 20 हप्ते वितरित झालेत। नमो शेतकरी महासन्मान निधीचे शेतकरी बांधवांना आतापर्यंत 6 हप्ते वितरित झाले। आता ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही या 6 हप्त्यामधले नमोच्या 6 हप्त्यामधले काही हप्ते PM किसान योजनेच्या 20 हप्त्यामधले काही हप्ते जर शेतकरी बांधवांचे राहिले असतील तर त्या शेतकरी बांधवांना आपली जी राहिलेली डॉक्युमेंट जर पूर्तता केली असेल तर नमोच्या 7व्या हप्त्याबरोबर हे पूर्णपणे हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। कारण की PM किसानचा जो डाटा होता तोच डाटा नमो शेतकरीला घेण्यात आलेला आहे। त्यामुळं नमोचे जे हप्ते राहिले असतील, PM किसानचे जे हप्ते महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांचे राहिले असतील ते पूर्णपणे हप्ते या नमोच्या 7व्या हप्त्याबरोबर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर काही शेतकरी बांधवांना
4,000, काही शेतकरी बांधव 8,000, काही शेतकरी बांधवांना 12,000 अशा प्रमाणात निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 17 सप्टेंबरला किंवा 17 सप्टेंबरच्या अगोदर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, खूप दिवसानंतरच्या प्रतीक्षेनंतर शेतकरी बांधवांची एक अशा प्रतीक्षा मिटलेली आहे, कारण की कोणत्याही दिवशी नमोच्या 7व्या हप्त्याचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून 17 सप्टेंबरपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केलं जाणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, हे होतं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट. ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं. व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर शेतकरी बांधवांनो, तो थांबतो, तुमची रजा घेतो. तोपर्यंत धन्यवाद.